अटल सेतूवरनं आजपासून बेस्ट बस सेवा। जागतिक व्यापार केंद्र ते कोकण भवन दरम्यान ॲपवरती आधारित वातानुकूलित प्रीमियम बसेस धावणार। मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बस सेवेचं उद्घाटन। नाशिक शहराची सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प। पगार देण्याचं प्रशासनाचं आश्वासन देऊनही वाहकांचे 2 महिन्यांपासून पगार रखडले। तपोवन बस डेपोमधनं बसेस बाहेर काढण्यास वाहन चालकांचा नकार। मुंबईतील नव्या कोस्टल रोडवरती सीसीटीव्हीचं जाळं उभारणार। मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होणार। महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालय आणि बँकांमध्ये सूचना फलक, अर्ज नमुने मराठीमध्ये ठेवणं बंधनकारक। माडा, सिडको, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज कंपन्या यांना सर्व व्यवहार मराठीतूनच करावे लागतील। सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणं बंधनकारक। मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी सुकर करण्यासाठी उत्तन ते विरार दरम्यान 24 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। भुयारी मेट्रो 3 ची चाचणी सुरू। मे अखेरीस भुयारी मेट्रोतनं प्रवास शक्य। सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावरती मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीनं सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलं सलग 7व्यांदा सर्वोत्तम। एअरपोर्ट काउन्सिल ऑफ इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेनं सर्वोत्तम विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाची निवड केली आहे। 2023 साली मुंबईतनं व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांच्या संख्येत 30% वाढ। बीएसएफ ग्लोबल संस्थेच्या अहवालातनं माहिती समोर। मुंबईतील महालक्ष्मी मंदिर आणि मुंबादेवी मंदिरासाठी 280 कोटींचा निधी उपलब्ध करावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश। वाहनतळाची सोय, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याच्याही सूचना। अंबाबाई मूर्तीची झीज झालेल्या भागांचं पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून निरीक्षण। मूर्तीची झीज होणाऱ्या घटकांची माहिती घेणार, तर मूर्तीचा चेहरा, हात आणि पायांची छायाचित्र घेतली। मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर मनपा, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद यांची संयुक्त परिवहन सेवा। नागरिकांना मोठा दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।